नमस्कार मित्रांनो, पुनश्च एकदा आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. येणारी शिक्षक सीटीटी परीक्षा अतिशय सोपी जावी यासाठी पेपर 2 च्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं आज आपण विश्लेषण करणार आहोत. ज्यांनी ज्यांनी मराठी भाषा निवडली, प्रथम भाषा मराठी निवडलेली आहे, त्या सर्वांना ती सोपी जावी यासाठी 2024 साली झालेली सीटीईटी परीक्षेचा जो पेपर 2 होता, सेकंड पेपर होता, त्यातील मराठी भाषेच्या प्रश्नांचं आज आपण इथं विश्लेषण करणार आहोत. तरी सर्वांनी शेवटपर्यंत ते पाहायचं आहे. तर जाऊया या प्रश्नांकडे. सर्वप्रथम यामध्ये एक उतारा दिलेला असतो आणि त्या उतार्याच्या आधारावर काही प्रश्न विचारलेले असते. त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची असतात. मग मराठीमध्ये हा उतारा दिसायला खूप मोठा दिसतो, पण यावर विचारलेले प्रश्न अगदी सोपे विचारलेले असतात. तर जाऊया आपण ह्या उतार्याकडे. प्रथम आपण ही पूर्ण उतारा वाचून घेऊया, त्याच्यानंतर एका प्रश्नांचे उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया. जाऊया उताराकडे. काय म्हणतंय? श्रावण वाघ नुकताच वयात यायला लागला होता. त्याच्या बाजूला दुसऱ्या पिंजऱ्यात एक वाघीण होती. ती वाघीण आली आणि ती श्रावणाच्या पिंजऱ्याजवळ गेली. वाघिणीचं असं वागणं, इथे वाघाचं नाव श्रावण आहे, वाघिणीचं असं वागणं त्याला समजलं नाही. त्याला तिचा राग आला आणि काही काय कळायच्या आतच त्यानं तिची शेपटी जोरात तोडून टाकली. त्याच्या आवाजाने प्राणी संग्रहालय भयचकित झालं. दुसऱ्या दिवशी त्याची बातमी झाली. मी त्यावेळी हत्तीच्या अभ्यासाबरोबर पूर्ण वेळ पत्रकारिता करत होतो. घडलेला प्रकार अंगावर काटा आणणारा असला तरी सुद्धा ज्या धीरानं तिथल्या सगळ्यांनी त्या दिवशी काम केलं त्याला तोड नव्हती. डॉक्टरांनी वाघिणीला उपचाराकरता ताबडतोब दुसऱ्या पिंजऱ्यात हलवलं. दुर्दैवानं तिचीही शेपटी कापायला लागली आणि मला पुन्हा बांडी आठवली. एरवी श्रावण खरोखरच चांगला वाघ होता, अगदी गुणीबाळ, पण त्याच्या अशा वागण्यानं सगळे चकित झाले. तिथल्या डॉक्टरांनी मला विचारलं, अरे तू हत्तींशी बोलतोस, मग आमच्या श्रावणाला शांत व्हायला मदत करशील का? मी म्हणालो, अहो आमचा हत्ती शाकाहारी आहे. पण डॉक्टरांचा माझ्यावर विश्वास होता. जसा एखादा कसलेला शिक्षक आपला विद्यार्थी किती पाण्यात आहे हे सहज ओळखतो, तसं त्यांनी कदाचित मला ओळखलं होतं. माझा हत्तींचा अभ्यास चालू असताना त्रिवेंद्रम प्राणी संग्रहालयातल्या ऐश्वर्या वाघिणीला पिल्लू झालं होतं आणि तिने ते कुणाला दिसू नये अशा पद्धतीने लपवून ठेवलं होतं. तिनं पिल्लू दाखवावं म्हणून डॉक्टर जेकब यांच्या अनुपस्थितीत तेव्हाच्या संचालकांनी माझी मदत घेतली होती. जेव्हा मी पूर्णवेळ हत्ती संबंधी काम करण्यासाठी नोकरी सोडली तेव्हा डॉक्टरांनी मला प्राणी संग्रहालयात इंटर्नशिप करण्याबाबत मार्गदर्शन केलं. माझा हत्तीवरचा रिसर्च पेपर प्रसिद्ध झाल्यामुळे प्राणी संग्रहालयाचे संचालक के गंगाधरन यांनी मला नेक्स्ट लेवल कम्युनिकेशन साठी इंटर्नशिप दिली. आता मी एकाच श्रावणाबरोबर नाही तर 7 वाघांबरोबर काम करणार होतो. जोडीला 9 बिबटे आणि 5 सिंह सुद्धा होते. त्यातला श्रावण आणि जॉर्ज या 2 वाघांबरोबरचा अभ्यास जास्त महत्वाचा होता. त्या संपूर्ण काळात वाघांची मानसिकता, संभाषणाचे प्रकार, घडणाऱ्या घटनांना त्यांची येणारी प्रतिक्रिया अशा सगळ्या बाजूंनी अभ्यास करायचा होता. माझे तासनतास आता वाघांच्या पिंजऱ्याबरोबर जायला लागले. त्यांच्या हालचाली टिपणं, रेकॉर्डिंग करणं, डॉक्टरांना वेळ मिळेल तेव्हा त्यांना ते रेकॉर्डिंग दाखवून त्यावर मार्गदर्शन घेणं असा अभ्यास जोरात चालू होता. मी वाघांचे पिंजरे असलेल्या परिसरात गेल्यावर श्रावणाचे हुंकार मोठ्या आवाजातले ऐकायला यायचे. तेच हुंकार इतर वाघांनी वापरायला सुरुवात केली. त्यावेळी लक्षात आलं की वाघांनी मला स्वीकारलं आहे. एके दिवशी दुपारी मी श्रावणाच्या पिंजऱ्याबाहेर बसून लिखाण करत होतो तेव्हा श्रावण जवळ येऊन पिंजऱ्याला अंग घासू लागला. नंतर पिंजऱ्याला अगदी चिकटून बसला. जणू काही त्याला मला टेकून बसायचं होतं. पिंजऱ्याच्या जाळीतून मी त्याला जेमतेम स्पर्श केला आणि मांजरीनं जसं वळून बघावं तसं त्यानं वळून बघितलं. त्याच्या वागण्यात कुठेही राग दिसत नव्हता. त्या देहबोलीमध्ये अजून गोंजारून हवं आहे असं सांगणं होतं. हा एकंदर संपूर्ण असा पॅसेज आपण वाचून घेतलेला आहे. जाऊया आता पुढे या पॅसेजवर काय काय प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आपण वाचून घेऊया, म्हणजे आपल्याला उत्तर देता येईल. ओके, तर सर्वप्रथम पहिला प्रश्न घेतो या पॅसेजवर आधारित. 91 नंबर. वाघांनी आपल्याला स्वीकारले आहे हे लेखकाच्या कशावरून लक्षात आले होते? जेव्हा तो आपण वाचत होतो की जेव्हा ते वाघ हुंकारत होते, आवाज काढत होता,
त्यावरून त्याच्या लक्षात आलं होतं की ह्या वाघांनी आपल्याला स्वीकारलेलं आहे. तर ऑप्शन नंबर 2 काय म्हणतं, वाघाचे हुंकार ऐकल्याने लेखकाला वाघांनी आपल्याला स्वीकारलेले आहे असं त्या लेखकाच्या लक्षात आलेलं होतं. पॅसेजकडे जाऊन पाहूया. बघा, मी वाघांचे पिंजरे असलेल्या परिसरात गेल्यावर श्रावणांचे हुंकार मोठ्या आवाजात ऐकायला यायचे. तेच हुंकार इतर वाघांनी वापरायला सुरुवात केली. त्यावेळी लक्षात आलं की वाघांनी मला स्वीकारलं आहे. ओके, पुढे जाऊया. वाघांचे हुंकार ऐकल्याने लेखकाच्या असं लक्षात आलं होतं की वाघांनी त्याला स्वीकारलेलं आहे. राईट आन्सर काय असणार, ऑप्शन नंबर 2 याचं राईट आन्सर असणार आहे. पुढे काय म्हणतंय, 9 बिबटे हे कोणते संख्या विशेषण आहे. संख्या विशेषणाचे 4 प्रकार दिलेले आहे आणि त्यापैकी 9 हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे. तर हे संख्या विशेषण आहे पूर्णवाचक, ऑप्शन नंबर 3. ओके, क्रमवाचक आपल्याला माहिती आहे, पहिला, दुसरा, तिसरा. ओके, अपूर्णांकवाचक संख्या विशेषण हेही माहिती आहे आपल्याला, तो अर्धा, पाव, जे काही असं. साकल्यवाचक वारंवारता नियमितता दाखवणारे जे शब्द असतात ते साकल्यवाचक संख्या विशेषण असते. पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न काय म्हणते, ऐश्वर्या हे कोणाचे नाव आहे. आपण आताच वाचून घेतलेलं आहे. ऐश्वर्या हे वाघिणीचे सिंहिणीचे नाव आहे. ऐश्वर्या सिंहिणीला पिल्लू झालं. याचं सिंहिणी, ऐश्वर्या हे कोणाचं नाव असणार आहे, सिंहिणीचं नाव आहे. सिंहिणी किती नंबरला आहे, तर हे ऑप्शन नंबर 2. ओके, ऐश्वर्या हे कोणाचे नाव आहे, तर हे सिंहिणीचे आहे. पुढचा प्रश्न काय म्हणते, लेखक काम करीत असलेल्या सिंहांची संख्या किती आहे. चलो, लेखक काम करीत असलेल्या सिंहांची संख्या किती आहे. सिंह किती आहे, 9 बिबटे, 7 वाघ आहे, 9 बिबटे आहे, 5 सिंह आहे. काय म्हणते आपल्याला, काय विचारलेलं आहे, सिंह किती आहे, 5 आहे. ऑप्शन नंबर 4 हे याचं राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, गोंजारत नसते का एखाद्या प्राण्याला आपण गोंजार तुझ्या जवळ घेण्यासाठी, माया लावण्यासाठी, ऑप्शन नंबर 4 माया लावणे हे याचं राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतो, थोडंसं आपण फास्ट घेतोय कारण हे सोपे आहे, कारण आपल्याला थोडा वेळ द्यायचा आहे. पॅडागॉजीच्या अध्यापनशास्त्राच्या प्रश्नांना आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे, त्याला जास्त एक्सप्लेन करायचं आहे, त्याच्यामुळे थोडंसं फास्ट. जॉर्ज काय आहे, वाघ होता का, सिंह होता, बिबट्या होता, मांजर होता, काय आहे, ऑप्शन नंबर 2 वाघ होता. ओके, जॉर्ज कोण होता, वाघ, कारण श्रावणासोबत तोही होता. चलो, अगला क्वेश्चन काय, श्रावण वाघ हे कोणते नाम आहे. नाम विचारले, नामाचे प्रकार दिलेले आहे, भाववाचक, समुदायवाचक, विशेष नाम आणि सामान्य नाम. वाघ आहे, पण विशेष अशा प्रकारच्या सामान्य नामाबद्दल वाघ या प्राण्याच्या बाबतीत आणि विशेष अशा वाघाबद्दल विचारलेलं आहे. तर हे कोणतं आहे, तर विशेष नाम आहे. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य असं उत्तर आहे. भाववाचक नाव आपल्याला माहिती आहे कसे असतात, प्रेमळ. समुदायवाचक म्हणजे ज्याचा वर्ग दाखवला जातो, जसं की संघ दाखवले जाते, जे की ते असतं समुदायवाचक. ओके, सामान्य जसं की वनस्पती, झाड, हे कशी आहे, सामान्य नाम आहे. आपल्याला विचारलेले आहे श्रावण वाघाबद्दल. श्रावण काय आहे, तर हे विशेष नाम आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतो, चलो, चांगला, अंडरलाईन करून आहे, चांगला वाघ यातील अधोरेखित काय आहे. परत एकदा वाघाबद्दल काहीतरी विशेषता सांगितलेली आहे. मग वाघ या नामाबद्दल, कर्त्याबद्दल, प्राण्याबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे, म्हणून हे विशेषण आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न काय म्हणते, प्राणी संग्रहालय भयचकित का झालं. जेव्हा त्या वाघाने ते दुसऱ्या वाघिणीची शेपटी तोडलेली होती, त्यामुळे श्रावणाने, आणि वाघाचं नाव काय होतं, श्रावण, आणि श्रावणाने वाघिणीची शेपट तोडल्यामुळं आपण वाचलेलं आहे की संपूर्ण प्राणी संग्रहालय भिलं होतं, म्हणजेच काय, भयचकित झालेलं होतं. ऑप्शन नंबर 2 ह्याचं राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतो, पुढचा प्रश्न, पॅसेजवरचे संपूर्ण प्रश्न संपले. नंतर येते कविता. एक पॅसेज असतो, एक कविता असते, परत त्या कवितेवर काही प्रश्न असतात, मग त्याच्यानंतर पॅडागॉजी क्वेश्चन येतात. त्याच पॅसेज असो की कविता असो, त्या दोघांच्याही संदर्भाने व्याकरणासहित त्याच्यावर आधारित प्रश्न असतात. आता इथे दिलेली आहे छानशी एक कविता, प्रश्न क्रमांक 100 ते 105 हे सोडवण्यासाठी आपल्याला ही पोयम दिलेली आहे. एक वेळेस आपण ही कविता वाचून घेऊया, म्हणजे आपल्याला समजून येईल की आपल्याला कशी कशी उत्तरं द्यायची आहे. काय म्हणतो बघा, खाली रांगोळी पुसट तुळशीचे वृंदावन, वाढणाऱ्या काळोखाची मुकी फुकी दटावन,
आत बाहेर दाटला कडुलिंबाचा सुवास, क्षण अनावर झाला घुसमटून या श्वास. भळभळणारे रक्त, खोल रुतलेली काच, माझ्या हातात बांगड्या होत्या 6 किंवा 5. ओसरल्या रक्तामध्ये कापे जुनी आठवण, आहे मनगटावर एक पुसट लावण. छानशी सुंदर अशी कविता आहे. जाऊया आपण पोयमकडे, प्रश्नांकडे. 6 किंवा या शब्दाला अंडरलाईन आहे. 6 किंवा 5 यातील अधोरेखित म्हणजे अंडरलाईन, अधोरेखित काय आहे म्हणजे अंडरलाईन केलेलं काय आहे? नेमकं गुणविशेषण आहे, उभयान्वयी अव्यय आहे, शब्दयोगी अव्यय आहे किंवा संख्या विशेषण आहे. ओके, आपल्याला असं वाटतं 6, 5 हे शब्द काय आहे? संख्या दर्शवणारे आहे, म्हणजे ती संख्या विशेषण आहे. बट आपल्याला अंडरलाईन करून ठेवलेला आहे किंवा हा शब्द, किंवा पण, परंतु, अथवा हे शब्द, दोन असे शब्द जेव्हा वाक्यातले दोन भाग जोडतात त्यावेळेस ते उभयान्वयी अव्यय असे असतात. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य असं उत्तर आहे. पुढे काय म्हणतोय? तुळस काय आहे? विशिष्ट झाडाबद्दल, वनस्पतीबद्दल बोलल्या गेलेलं आहे. तुळस हे काय आहे? विशेष नाम आहे, समूहवाचक नाम आहे, विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे की भाववाचक नाम आहे? सर्वांना माहिती आहे, हे विशेष नाम आहे. पर्याय क्रमांक 2 तुळस हे काय आहे? तर विशेष नाम आहे. पुढचा प्रश्न काय? रक्त कशामुळे वाहते? तिच्या पायामध्ये काच रुतलेला होता आणि रक्त असं भळभळ भळभळ वाहिलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला विचारलंय की रक्त कशामुळे वाहिलेला आहे? काच रुतल्यामुळे. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य असं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न काय म्हणते? नायिकेचे स्वतःवरचे नियंत्रण कशामुळे सुटले? कशामुळे सुटले होते? की तिचा श्वास गुदमरला, घुसमटला म्हणजे अडखळल्यासारखं जेव्हा तिला असं वाटत होतं, कडुलिंबाचा सुवास जे काय असेल ते. तर नाही, स्वतःवरचे नियंत्रण सुटलं होतं. नियंत्रण सुटलं होतं म्हणजेच काय होत, कधी झालं होतं असं, कशामुळे झालं? जेव्हा तिचा श्वास घुसमटल्यासारखा वाटत होता, म्हणून तिला घुसमटल्यासारखं होत होतं, स्वतःवरचं नियंत्रण गेलेलं होतं. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर होतं. अनावर होणे म्हणजे स्वतःवर नियंत्रण नसणं म्हणजेच काय आहे पहा? अनावर होणे, दुःख अनावर होणं असं काहीतरी आपण ऐकलेलं आहे. म्हणजेच काय? ते अनियंत्रित होणं, ज्याच्यावर आपलं नियंत्रण राहत नाही त्याला म्हणायचं आहे अनियंत्रित होणं. मला अनावर झालं, जे आवरू शकलो नाही, ज्याच्यावर मी नियंत्रण ठेवू शकलो नाही, म्हणजेच काय आहे? अनियंत्रित होणं. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य असं उत्तर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो? काळोख काय आहे? काळोख विशेषण आहे, कर्म आहे, कर्ता आहे की क्रियापद आहे? चारही पर्याय जर वाचले आपल्याला तर आपल्याला दिसतंय की विशेषता आहे कशाची तरी, म्हणून हे विशेषण आहे. पर्याय क्रमांक 1. एक गोष्ट लक्षात येत आहे का, की आपण जे काही प्रश्न पाहत आहोत आणि जे व्याकरणावर जेव्हा प्रश्न विचारले जात आहे तर नाम आणि विशेषण याच टॉपिकवर प्रश्न येताना आपल्याला दिसत आहे. पुढचा प्रश्न जाऊया. इथपर्यंत आपल्याला सगळं काही पॅसेज आणि पोयमवरची कवितेवरचे प्रश्न होते. इथून चालू होतात आता अध्यापन शास्त्रावर प्रश्न, म्हणजेच आपल्या पॅडागॉजीकडे जातोय आपण. अध्यापन शास्त्रावर प्रश्न हे आधारित. याचा अर्थ पहिलाच प्रश्न काय म्हणतो? साधनांची अधिकृतता म्हणजे काय? जी साधनं आपल्याला अधिकृत असतात, जी मान्य असतात, जी साधनं आपण दैनंदिन आयुष्यामध्ये वापरतो, जी नैसर्गिकरित्या आपल्याला वापरण्यात येतात, ज्या बोलता येतं, ज्या साधनांच्या आधारावर आपल्याला बोलता येतं, म्हणजेच ते असतं अधिकृत साधन. मग या 4 पर्याय दिलेले आहे, पाहूया. काय आहे की विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरून आणलेली साधन सामग्री म्हणजे नाही, कारण स्वतः ही अधिकृत असू शकत नाही. शिक्षिकेने तिच्या वर्गासाठी लिहिलेली साधन, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरून आणलेली असो किंवा शिक्षिकेने तिच्या वर्गासाठी आणलेली, ती घरूनच आणलेली असेल किंवा स्वतःने बनवली असेल, ती सुद्धा योग्य नाही. पुढे काय म्हणतोय? अधिकारी वर्गाकडून सादर सामग्री लिहिली जाणे, विकसित होणे हेही चुकीचं आहे. विकसित होणं किंवा लिहिली जाणं आणि तेही कोणाकडून? अधिकारी वर्गाकडून. हे तीनही प्रकार जे आहे साधन सामग्रीचे हे अधिकृत असू शकत नाही. वास्तव जीवनातील संदर्भात लिहिली गेलेली किंवा विकसित झालेली साधन सामग्री ही म्हणजे साधनाची अधिकृतता असते. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. जाऊया आपण आता पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो? इयत्ता 5वीची विद्यार्थिनी अपर्णा हिला समजते की ऐकण्याच्या प्रक्रियेत कित्येक ध्वनी, त्याच्यानंतर शब्द, त्याच्यानंतर वाक्य यांचा व्याख्यान किंवा ध्वनिफितीतील अर्थ लावण्यात अंतर्भाव असतो. ऐकणे किंवा शिकणे यासाठी ती कोणत्या पद्धतीवर विश्वास ठेवते? मग आपल्याला शिक्षणाच्या पद्धती दिलेल्या आहेत.
विशेष करून दोन पद्धती असतात, एक अधोगामी, एक असते अधोगामी आणि दुसरी असते ऊर्ध्वगामी. मग ह्या दोन पैकी एक असणार आहे. काय आहे बा, जर आपल्याला माहित असेल ऊर्ध्वगामी म्हणजे काय किंवा अधोगामी म्हणजे काय, ह्याचं आन्सर तुम्हाला आलेलं असणार आहे बा. पण आपण पर्यायाकडे जाऊया. अधोगामी किंवा ऊर्ध्वगामी कोणतीही नाही हे चुकीचं आहे. आपल्याला माहिती आहे ना, दोन पैकी एक आहे. मग अधोगामी आणि ऊर्ध्वगामी दोन्ही पद्धती, दोन्ही नाही रे बाबा, दोन पैकी एकच आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे कॅन्सलच झाले. मग आता ह्या दोन पैकी एक काय आहे, ऊर्ध्वगामी पद्धतीचं हे याचं योग्य असं उत्तर असणार आहे. कारण की बघा, आपल्याला जे काही प्रश्न दिले आहे त्याची जी पद्धत दिलेली आहे की शिकण्याची किंवा ऐकून अर्थ लावण्याची जी काही पद्धत दिलेली आहे, ती पद्धत किंवा ऐकून शिकण्याची पद्धत जी दिलेली आहे, ते बघा, ते क्रम पहा की अगोदर काय शिकतोय, तो ध्वनी शिकतोय, मग नंतर शब्द शिकतोय, त्याच्यानंतर वाक्य शिकतोय, त्याच्यानंतर त्याचा तो अर्थ समजून घेत आहे. म्हणजेच हे खालून वर जात आहे, म्हणजे छोट्या घटकाकडून मोठ्या घटकाकडे आपण वर जात आहोत. म्हणजेच ही पद्धत असते ऊर्ध्वगामी पद्धत. याचा अर्थ काय असतंय किंवा छोट्या घटकाकडून मोठ्या घटकाकडे जाणं, म्हणजे सुरुवातीला ध्वनी शिकणं, नंतर ध्वनीकडून शिकत शिकत जाणं, त्याचा अर्थ समजून घेणं, ही असते ऊर्ध्वगामी पद्धत. छोट्या घटकाकडून मोठ्या घटकाकडे, किंवा असंही म्हणता येईल आपल्या सोप्या समजून घेण्याच्या भाषेमध्ये असंही म्हणता येईल, जी खालून वर जाते, खालून वर जात आहे, किंवा छोट्या घटकाकडून मोठ्या घटकाकडे जात आहे, ती असते ऊर्ध्वगामी पद्धत असते. हे अधोगामी पद्धत काय असते की एखादा संदर्भ ग्रंथ वाचणं किंवा संदर्भ साहित्य वाचून नंतर त्याच्यातला नेमकं ते संदेश काय देऊ पाहत आहे हे समजणं, म्हणजे ती असते अधोगामी पद्धत. याला वरून खाली येणारी असं काहीतरी आपण समजून घेण्यासाठी म्हणावं. पण आपल्याला जे काही पद्धत दिलेली आहे त्या पद्धतीमध्ये काय दिलंय बघा, की अगोदर जे छोटी स्टुडंट आहे 5वीतली, ती कोणत्या पद्धतीने शिकत आहे की आपण ध्वनी, शब्द, अर्थ, नंतर वाक्य. ठीक आहे, पुढे जाऊया. आपल्याला याचं उत्तर मिळालं आहे पर्याय क्रमांक 3 याचं योग्य असं उत्तर होतं. पुढचा प्रश्न पाहू. भाषा शिक्षणात सर्वांगीण क्षमता सिस्टमॅटिक म्हणजे काय, कॉम्पिटन्स, सर्वांगीण क्षमता म्हणजे काय आहे. भाषेबद्दल सांगितलं गेलेलं आहे. सर्वांगीण क्षमता भाषेबद्दल विचारलेला आहे. काय असतं, प्रत्येक माणसाकडे भाषांची एक व्यवस्था असते असे समजणे, भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते असे समजणे आणि वापरणे, भाषेची एक व्याकरण व्यवस्था असते असे समजणे आणि वापरणे, प्रत्येक भाषेची एकसारखी संरचना व्यवस्था असते असे समजणे. पर्याय क्रमांक 4 तर चुकतोच. प्रत्येक भाषेची एकसारखी संरचनात्मक व्यवस्था अशी नसते. पण सर्वांगीण क्षमता म्हणजे काय, तर ही नैसर्गिकरित्या आपण सहजच वापरल्या जाणारी एक भाषेची प्रक्रिया असते, ज्यामध्ये आपल्याला असं म्हणता येतं की भाषा काय आहे, एक व्यवस्था आहे, एक समाज व्यवस्था आहे. भाषा म्हणजे फक्त शब्दाचा संग्रह नाही, भाषा म्हणजे काही फक्त शब्द संग्रह नाही, भाषा एक संवादाचे उत्तम साधन आहे, संवादाचे एक साधन आहे. म्हणून तर त्याला भाषा एक व्यवस्था म्हणल्या जाते. पर्याय क्रमांक 2 हे याचं एक योग्य असं उत्तर आहे. पुढचा प्रश्न काय, पुढचा प्रश्न पाहूया की इयत्ता 6वीची शिक्षिका विद्यार्थ्यांनी पाठाचा अभ्यास करण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी करण्यासाठी पाठातील मजकुराचा त्यांच्या पूर्वज्ञानाशी आणि अनुभवाशी संबंध लावते. ती कथा किंवा मजकूर प्रत्यक्षात शिकवण्यापूर्वी मुलांना त्यातील चित्रे पाहण्यास सांगते. तिला विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे. आपल्याला माहिती आहे की प्राथमिक, पूर्व प्राथमिक
शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना चित्राच्या आधारावर शिक्षण देणं अगदी सोपं जातं, कारण ते त्यांना आकलन करणं सोपं जातं, त्याच्यात त्यांना ते रंजक वाटतं, आवडतं, चित्रांचा वापर खूप जास्त केला जातो. हे कशासाठी केलं? गोष्टीचे खूप सारे पुस्तकं असतात किंवा आपण जेव्हा एखादी कथा गोष्ट सांगितल्या जाते, शिकवल्या जाते, त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये खूप सारे चित्र दिसतात. यामागचा मुख्य उद्देश काय असतं की जेव्हा ते विद्यार्थी शिकत असतात त्यावेळेस ते शिकताना आणि विशेष करून एखादी स्टोरी शिकत असतात त्यावेळेस त्या स्टोरीचा त्यांना अनुमान लावता यायला हवा की काय असणार काय आहे. इथं पहा पर्यायाकडे की काय म्हणते, पहिला पर्याय त्यांना चित्रे समजून घ्यायला लावणे. चित्र समजून घ्यायचे आहे का, चित्र कसे काढले, त्याचा आकार कसा आहे, रंग बरोबर दिलेला आहे का नाही, ह्या गोष्टी शिकवायच्या आहे का, तर नाही. शिक्षकाला ते शिकवत बसायचं आहे का, तर नाही. चित्राच्या माध्यमातून कथेची कल्पना करता येतं. पण बाकीही पाहूया की चित्रांचे कौतुक करणं हा तिचा अपेक्षित आहे का, म्हणजे तिला म्हणजे शिक्षिकेला विद्यार्थ्यांना चित्र दाखवून चित्रांचं कौतुक करा, छान चित्र आहे, हा विद्यार्थी म्हणतात, पण हे अपेक्षित नाही आहे. हेही अपेक्षित नाही, तर अपेक्षित काय की बघ कथेच्या बाबतीत कथेचा नेमका अनुमान लावता यायला हवा. विद्यार्थ्यांनी कथेचे जे काही शिकायची आहे, कथा अभ्यास करायची आहे, आता त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांनी त्या कथेच्या चित्राच्या माध्यमातून स्टोरीच्या बाबतीत अनुमान लावावा, अंदाज लावायला यावा. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे यापैकी सर्वात योग्य असं उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न करू. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातील प्रसंगाचा सातत्यपूर्ण अहवाल म्हणजे काय, तर त्याला म्हणायचं असतं पोर्टफोलिओ. का? ह्यामध्ये सातत्यपूर्ण अहवालामध्ये संपूर्ण वर्षभराच्या म्हणजे शैक्षणिक सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या बाबतीत जे काही अहवाल तयार करायचा असतो त्या अहवालामध्ये आपण एक शिक्षक सर्व प्रकारच्या चाचण्या, प्रकल्प, इतर काही कार्यानुभवाचे काम, सत्र परीक्षा, ह्या सगळ्या काही गोष्टींचा अहवाल म्हणजे सातत्यपूर्ण अहवाल असतो आणि त्यालाच पोर्टफोलिओ असं म्हणतात. नैदानिक चाचण्या काय असतात की एखादा धडा शिकवायचा आहे किंवा शिकवून झाला त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला त्याचं कितपत आकलन झालेलं आहे हे समजण्यासाठी घेतलेली चाचणी म्हणजे नैदानिक चाचणी असते. ओके, तर आपल्याला जे विचारलं गेलेलं सातत्यपूर्ण अहवाल म्हणजे काय आहे, तर ह्या पोर्टफोलिओ त्याला असं म्हणलं जातं. ओके, पुढचा प्रश्नाकडे जाऊ. पुढील पैकी कोणते ग्रहण कौशल्य आहे? ग्रहण कौशल्य भाषा विकासाच्या कौशल्यावर आधारित हा प्रश्न आहे. भाषा विकास कौशल्य. भाषा विकास कौशल्याचे 2 प्रकार असतात. एकाला म्हणायचं असतं ग्रहण कौशल्य आणि दुसरं असतं अभिव्यक्ती कौशल्य. ग्रहण कौशल्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे, ग्रहण करायचं आहे. त्यासाठी एक तर आपण वाचन केलं पाहिजे किंवा घ्यायचं आहे म्हणजे ऐकलं पाहिजे. आणि अभिव्यक्ती कौशल्य काय आहे की स्वतःला व्यक्त करायचं आहे. स्वतःला व्यक्त तेव्हा करता येतं, एक तर लिहिणं असलं पाहिजे किंवा बोललेलं असलं पाहिजे किंवा त्याला बोलणे. लिहिणे आणि बोलणे या माध्यमातून अभिव्यक्तीचं कौशल्य सादर करता येतं. आणि ग्रहण करणं म्हणजे घेण्याचं कौशल्य, वाचून ज्ञान घ्या किंवा ऐकून ज्ञान घ्या. आपल्याला तेच ते विचारलेलं आहे, ग्रहण कौशल्य कोणतं आहे, तर आपल्याला लक्षात येतंय ऐकणे आणि वाचणे. याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न घेऊ. अनेक भारतीय परदेशात व्यवसायानिमित्त रोजगारासाठी जातात आणि तिथली भाषा शिकतात. या प्रेरणेला काय म्हणता येईल? ही एक प्रेरणा आहे, मोटिवेशन आहे की एखादी अनेक सारे लोक आपण वेगळ्या ठिकाणी किंवा वेगळ्या निमित्तानं, कारणाने इतर भाषा शिकतात. याच्या मागचं ही एक
कारण दिलेलं आहे किंवा व्यवसायानिमित्त एखादा व्यक्ती जर बाहेर गेलेला असेल, रोजगारासाठी जर गेलेला असेल आणि तिथली भाषा जर शिकत असेल तर ती जी ती मोटिवेशन आहे, प्रेरणा आहे, हे याला काय म्हणायचं आहे, तर ते काय आहे? भाषा शिकण्याच्या प्रेरणा दोन, एक असतं एकात्मक आणि दुसरी असते प्रेरणा. ह्यांनी जे ऑप्शन दिलेलं आहे नैमित्तिक किंवा एकात्मक यापैकी कोणतीही नाही जर असं म्हणत असेल हे चुकीचं आहे, कारण ह्या दोनपैकी एक आहे. एकात्मक आणि नैमित्तिक या दोन्ही म्हणताय का, हेही चुकीचं आहे, कारण या दोनपैकी एक आहे. मग काय, ही एक प्रेरणा जी आहे याच्या मागे एक निमित्त आहे, म्हणजे हे त्याला नैमित्तिक प्रेरणा असं म्हटलं जातं. नैमित्तिक प्रेरणा असं म्हटलं जात असतं. जेव्हा व्यवसायासाठी किंवा रोजगारासाठी किंवा एखादी परीक्षा देण्यासाठी किंवा प्रशिक्षणासाठी भाषा शिकली जाते, त्यावेळेस त्याला नैमित्तिक प्रेरणा असं म्हटल्या जात असतं. आणि ही दुसरी जी आहे एकात्मक प्रेरणा काय असतं, एखाद्या समुदायाचा भाग बनायचा आहे किंवा एखाद्या संस्कृतीचा भाग बनायचा आहे, त्यावेळेसची जी काही प्रेरणा असते, त्यावेळेसची जी प्रेरणा आहे भाषा ग्रहण करण्याची, भाषा शिकण्याची, त्यावेळेस त्याला एकात्मक प्रेरणा असं म्हणतात. आपल्याला जे विचारलेलं होतं की व्यवसायासाठी किंवा रोजगारासाठी गेलं तर ती कोणती प्रेरणा आहे, तर ती नैमित्तिक प्रेरणा आहे. हे याचं योग्य असं उत्तर आहे. ओके, याही प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. पाहूया आता आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढील पैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही असं म्हटलेलं आहे? कोणती भाषा ही अभिजात भाषा नाही? तर पहा, आपल्याला 4 भाषा दिलेल्या आहे, हिंदी, तामिळ, संस्कृत आणि तेलुगू. यापैकी तमिळ ही अभिजात भाषा आहे, संस्कृत ही आहे आणि तेलुगू पण ही अभिजात भाषा आहे. मग कोणती नाही आहे, तर ही हिंदी ही अभिजात भाषा नाही. त्यामुळं आपल्याला अभिजात भाषा नाही आहे तर ती कोणती आहे, हिंदी. पण आपल्याला नाहीच विचारलेलं आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य असं उत्तर असणार आहे. 2024 पूर्वी एकूण अभिजात भाषा 6 किती होत्या? 5 6 भाषा होत्या आणि 2024च्या नंतर परत 5 भाषा ह्या वाढलेल्या आहे. तामिळ, संस्कृत, तेलुगू यासोबतच मल्याळम, कन्नड आणि ओडिया ह्या अगोदर अभिजात भाषा होत्या. अशा 6 भाषा होत्या आणि 2024च्या नंतर म्हणजे ऑक्टोबर 2024ला मराठी सहित अशा एकूण परत 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मराठी, पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी. त्याच्यामुळं हे 6 आणि 5 अशा एकूण 11 अभिजात भाषा आहे. ओके, क्लिअर? पुढचा प्रश्न. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. विदेशी भाषा अध्ययन या संदर्भात कोणते विधान योग्य नाही असं विचारलेलं आहे? NEP 2020 काय म्हणतंय? एक अतिरिक्त भाषा म्हणून
फ्रेंच भाषा सुचविण्यात आलेली आहे. अगदी बरोबर. कारण की अतिरिक्त भाषा म्हणून फ्रेंच सहितच स्पॅनिश, जापनीज, फ्रेंच, चायनीज याही भाषांना अतिरिक्त भाषा म्हणून सुचवण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळे हे बरोबर आहे. आपल्याला योग्य विधान नाही म्हटलेलं आहे. विचारलेलं आहे माध्यमिक पातळीवर विदेशी भाषा एक अतिरिक्त पर्याय म्हणून अभ्यासणे. अगदी बरोबर. ह्या ज्या भाषा आहे, फ्रेंच आहे, स्पॅनिश आहे, जॅपनीज आहे, चायनीज आहे, ह्या विदेशीच भाषा आहेत. म्हणून विदेशी भाषा एक अतिरिक्त पर्याय म्हणून अभ्यासणं हे NEP 2020 मध्ये सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे सुद्धा योग्य असणार आहे. काय म्हणते, त्रिभाषा धोरणातील एक भाषा म्हणून विदेशी भाषेचा अंतर्भाव चुकीचा आहे. हे त्रिभाषा धोरणामध्ये सांगितलेलं नव्हतं की त्रिभाषेच्या धोरणामध्ये एक भाषा विदेशी भाषा आपल्याला असायला पाहिजे, हे सांगितलं गेलेलं नव्हतं. त्याच्यामुळे हेच पर्याय क्रमांक 3 बरोबर असणार आहे. कारण आपल्याला कोणतं विधान योग्य नाही हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. हा चौथा पर्याय काय म्हणतो की विदेशी भाषेचा त्रिभाषा धोरणात एक भाषा म्हणून अंतर्भाव नसणे. हो ना, नव्हच ना. त्याच्यामुळे हे वाक्य बरोबर होतं. आपल्याला विचारलेलं योग्य नाही. तर योग्य नव्हतं कोणतं? पर्याय क्रमांक 3. चलो पुढचा प्रश्न काय म्हणतो, पुढील पैकी कशाचा संबंध भाषेबद्दलचे ज्ञान याच्याशी आहे? कोणतं? नीतिगत क्षमता, निर्देशक ज्ञान, प्रक्रियाधिष्ठित ज्ञान की व्याकरण ज्ञान? हे आहे निर्देशक क्षमता. भाषेबद्दलचे ज्ञान याच्याशी संबंध कोणता आहे? तर निर्देशिक ज्ञान. म्हणजेच काय आहे, भाषेचा वापर कसा करायचा आहे, भाषेचे जे नियम आहे, भाषेचे नियमाप्रमाणे वापर करणे म्हणजेच निर्देशक ज्ञान आहे. नीतिगत क्षमता म्हणजे काय, तर संवाद साधताना उपयोगी कौशल्य म्हणजेच नीतिगत क्षमता आहे. चलो काय म्हणतोय, इयत्ता 6वीची शिक्षिका बोलण्याच्या उपक्रमासाठी खालील कृती स्वीकारते. विद्यार्थ्यांना बोलतं करायचं आहे आणि शिक्षिकेनं एक उपक्रम दिलेला आहे. काय उपक्रम दिलेला आहे? वाळवंटाबद्दल काहीतरी आहे. वाळवंट आणि तिथल्या वातावरणावर 5 वाक्य बोला असं उपक्रम दिलेला आहे. आणि कोणत्या वर्गातल्या? 6वीच्या विद्यार्थ्यांना. काय वाटतं? 6वीच्या विद्यार्थ्यांना वर्गात बसून वाळवंट आणि तिथल्या वातावरणावर 5 वाक्य बोला. ही कृती योग्य आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी पुढील पैकी योग्य कारण विचारलेलं आहे. कारण असलेले विधान निवडा. योग्य कारण शोधायचं आहे. हे योग्य वाटतं का की ज्या परिसरामध्ये वाळवंट माहीतच नाहीच आहे, त्या वाळवंटाबद्दल बोलणं किंवा त्याच्याबद्दल ज्ञानच नसणं, माहितीच नसणं, त्याच्यावर बोलता येईल का? शक्य नाही. मग आपल्याला हे जर विचारलं ही कृती योग्य आहे किंवा नाही, तर आपल्याला पर्यायामध्ये जे दिसतंय की हे योग्य कृती आहे, योग्य कृती आहे, योग्य कृती आहे. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे इथंच चुकीचे ठरले. ठीक, हे इथंच चुकीचे ठरलेले आहे. कारण ही कृती योग्य आहे असं वाटतच नाही. कारण की मग पर्याय क्रमांक 1 काय म्हणते की ही कृती योग्य नाही. आणि आपल्याला महत्वाचं आहे की हे योग्य कृती नाही, तर यामागचं कारण काय आहे? काय कारण आहे? कारण वाळवंट आणि तिथले वातावरण यावर बोलण्यासाठी अपेक्षित माहिती नाही. बोलण्यासाठी शिक्षिकेने सुद्धा विद्यार्थ्यांना अपेक्षित अशी माहिती दिलेली आहे का? नाही. डायरेक्ट
उपक्रम दिलेला आहे आणि बोला वाळवंटावर 5 वाक्य बोला. कसं काय शक्य आहे? नाही ना. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य असं उत्तर असणार आहे. हे जे शिल्लक राहिलेलं होतं का, ही कृती योग्य कृती नाही, कारण विद्यार्थ्यांना वाळवंटाबद्दल माहिती नसणार, साहजिक माहिती नसणार. पण काही विद्यार्थ्यांना माहिती जरी असेल की पण विशेष असं माहिती देणंही गरजेचं आहे ना शिक्षिकेनं, तेव्हाच ते माहिती दिल्यानंतर थोडंफार बोलताही येईल. चलो, पण आपल्याला हे असं काही दिलेलंच नाही. पुढचा प्रश्न काय? भाषेची बोली, भाषेची बोली या संदर्भातले पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? एक भाषा आहे, आपली मराठी भाषा आहे, माय मराठी. आपल्याला माहित आहे मराठी ही भाषा आहे आणि एक गोष्ट आपल्याला चांगली माहित आहे की आपल्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये हीच भाषा, मराठी भाषा वेगळ्या पद्धतीने बोलली जाते. ते ह्या बोली आहे, वऱ्हाडी पद्धतीने बोलली जाते, कोकणी पद्धतीने, ज्याचे खानदेशी पद्धतीने. ही एक आहे बोली आहे. जसं की मले आणि मला दोघांचाही अर्थ सारखाच आहे. बट काय म्हणते, असंच अँगलने हा प्रश्न डिझाईन झालेला. काय म्हणते पहा, पर्याय क्रमांक 1 काय म्हणते, काही वेळा विविध सामाजिक गट एकाच भाषेच्या विविध बोली बोलतात. बरोबर आहे, एकाच भाषेच्या विविध प्रकारच्या बोली बोलतात. हे वाक्य योग्य आहे. आता योग्य विधान, कोणते विधान योग्य आहे हे विचारलेलं आहे. मग पहिलंच वाक्य विचारलेलं आहे, दिलेलं आहे सेंटेन्स, ते आपल्याला योग्य वाटते. पण खाली जर पर्याय जर वाचून पाहिले ना, त्याच्यातले बाकीचेही पर्याय आपल्याला बरोबरच वाटतात. काय आहे पहा, की भाषेच्या बोली परिसरानुरूप बदलतात. परिसर बदलला, काही वेळ अंतर पार केलं की आपल्याला परत बोली, आपलं टोनिंग बदललेली दिसते. मग त्याच्यामुळे हेही बरोबर आहे की हेही बरोबर आहे. एकाच भाषेच्या विविध बोली बोलणारी माणसे दुसऱ्या बोलीतला माणूस, एका भाषेच्या विविध बोली बोलणारी माणसे दुसऱ्या बोलीतला माणूस काय बोलतो ते समजतात. हो समजतात, थोडंफार तरी समजतात. हेही बरोबर आहे. आता आपल्याला जर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आहे कोणतं विधान योग्य आहे विचारताना आपल्याला वाटतं की वरचे 3 बरोबर आहे, चौथं काय वाचायचं. तर ह्या प्रश्नाचं आन्सर की न ऑल करेक्ट असं आन्सर दिलेलं आहे. 4 पैकी कोणतेही गोलकर बरोबरच आहे. असू शकतं काहीतरी. एक प्रश्न आहे पुढचा, त्याच्यामुळे हे बरोबर, हे बरोबर, हे बरोबर, हे बरोबर, 1 2 3 4 चारही बरोबर आहे. 4 पैकी कोणतंही बरोबर केलं तरी ते बरोबरच आहे आन्सर की नुसार. तसे वरचे 3 तर आपल्याला सापडलेलेच आहे. पुढीलपैकी कोणते कार्य समकालीत, प्रश्न क्रमांक 119 काय म्हणतो पहा, की पुढीलपैकी कोणते कार्य समकालीत शिक्षण कौशल्याला उत्तेजन देते? हे काय आहे समकालीत शिक्षण? खूप सारे कौशल्य, अनेक सारे कौशल्य जे काही विद्यार्थ्याच्या अंगी आपण रुजवण्याचा प्रयत्न करतो, की आपल्याला अपेक्षित असतं की सगळे काही कौशल्य, लिहिणं, बोलणं, वाचणं, त्याच्यानंतर ते उपयोगात आणणं, हे सगळं काही एकत्र असणं म्हणजे काय आहे? इंटिग्रेटेड शिक्षण कौशल्य आहे. आणि हे कौशल्य निर्माण करण्यासाठी 4 पैकी काय आपण अपेक्षित केलं पाहिजे, काय कार्य दिलं पाहिजे, जेणेकरून हे अनेक साऱ्या कौशल्याला एकत्र आणता येईल. मग काय तर लिहिणं, लेख लिहिणं, म्हणजे फक्त लिहिण्याच्या बाबतीत. आता जरी ते वाचन करून जरी लिहित असेल म्हणून वाचन कौशल्य, लिहिणं आणि वाचन एवढंच कौशल्य त्याच्यात निर्माण होईल. भूमिका अभिनय, एखादी भूमिका दिली की एखादं कॅरेक्टर दिलं आणि ते प्ले करायला सांगितलं, त्याच्यातून सगळ्या कौशल्यांना विकसित करता येणारच नाही आहे. त्याच्यामुळे हेही चुकीचं आहे. नेक्स्ट, प्रकल्प कार्य हे सगळ्यात राईट आहे. प्रकल्प कार्य जेव्हा विद्यार्थ्यांना दिल्या जातील तेव्हा त्यामध्ये अनेक सारे कौशल्यांना उत्तेजना देण्याचं काम केलं जाईल. जसे की एखादा प्रकल्प दिला, तर प्रकल्प दिल्यानंतर त्याचं संशोधन करावं लागेल, त्या विद्यार्थ्यांना शोधावं लागेल, संशोधन करावं लागेल, त्याचं प्रकल्पासाठी नियोजन करावं लागेल, नियोजन केल्यानंतर त्याचं अंमलबजावणी करावं लागेल, त्याचं सादरीकरण करावं लागेल, हे सगळं लिहावं लागेल आणि सरते शेवटी त्याचं मूल्यमापन करून काय आउटपुट निघालेलं आहे हेही त्याला सांगावंच लागणार आहे. मग ह्यासाठी जे काही कौशल्य आपल्याला त्याचा विकसित करायचं आहे, हे प्रकल्प कार्य हे त्यापैकी सर्वात योग्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 119 इथपर्यंत आपण आलो. जाऊया आता शेवटच्या प्रश्नाकडे. शेवटचा प्रश्न काय म्हणतो, संदर्भ व्याकरण शिक्षणाच्या संदर्भात पुढील धोरणाला काय म्हणता येईल? कोणतं धोरण? की भाषिक घटकांचा संदर्भ परिचय, विद्यार्थ्यांना भाषा घटकांकडे लक्ष देण्यास सांगणे, वास्तव जीवन संदर्भात
त्यांचा वापर करण्यास सक्षम करणे आणि भाषा घटकांना ओळखण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे, यासाठी हे जे काही धोरण ठरलेलं आहे यापैकी 4 पैकी कोणतं योग्य आहे असं विचारलेलं आहे. जाणीव उन्नत करणे, मनोबंध तयार करणे, निगमन पद्धती किंवा शोध पद्धती, याचं योग्य उत्तर असणार आहे जाणीव उन्नत करणे. जाणीव उन्नत करणे कशाची? हे सगळे काही उद्देश आहे. विद्यार्थ्यांना भाषा घटकाकडे लक्ष देण्यास सांगणे हा भाषिक घटकाचा, भाषा विकासाचा एक उद्देश आहे. आणि पुढे काय, वास्तव जीवन संदर्भात त्यांचा वापर करण्यास सक्षम बनवणं, हे सुद्धा काय आहे? भाषा शिक्षणाचे उद्देश आहे. मग हे उद्देश परिपूर्ण करणं म्हणजेच काय आहे? जाणीव उन्नत करणं म्हणजेच काय? विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या भाषिक घटकांची जाणीव निर्माण करून देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचे ह्या सगळे उद्देश पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला जे काही दिलेलं आहे की विद्यार्थ्यांना भाषिक घटकाकडे लक्ष द्यायला सांगणं, की त्याला व्याकरण नियमानुसार त्याला भाषा आत्मसात करायला भाग पाडणं, भाषेचे काही घटक आहे त्याला प्रवृत्त करायला लावणं, त्याशी समजून घेण्यासाठी त्याला प्रवृत्त करणं, याला सगळ्याला काय म्हणायचं आहे? की जाणीव उन्नत करून देणे. याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे सुद्धा याचं योग्य असं उत्तर आहे. मित्रांनो, या पेपर 2 मध्ये जी काही भाषा 1 होती, जी त्या भाषा 1चा हा पहिला पार्ट होता. ओके, याचं आपण आन्सर कीचं विश्लेषण केलेलं आहे, संपूर्ण प्रश्नांचं विश्लेषण केलेलं आहे. परीक्षा खूप जवळ आलेली आहे. आता मग जुन्या प्रश्नपत्रिकांना चालणं खूप गरजेचं आहे, कारण की खूप सारे असे प्रश्न आहे की जे रिपीट होत असतात. तुम्ही जर मागचे काही प्रश्नांचं विश्लेषण मी टाकलेलं आहे आपल्या चॅनेलवर, जर का तुम्ही पाहिलेलं असाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, किंवा असे काही टॉपिक्स आहे की ज्याच्यावर वारंवार प्रश्न येत आहे, जसे की ते संख्या विशेषण आहे, विशेषणे आहे, नाम आहे, नामाचे प्रकार आहे, याच्यावर खूप सारे प्रश्न येत आहे. तर मग याच्यामुळे काय होतं की आपल्याला येणारी जी काही परीक्षा आहे ती सॉल्व्ह करायला थोडासा अंदाज बांधता येतो, की कोणते हॉट टॉपिक आहे की ज्याला आपण जास्त रिपीट करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला हे अशा लेक्चर्स करणं गरजेचं आहे. आय होप तुम्हाला आतापर्यंत जेवढं काही चालू होतं हे सगळं काही व्यवस्थित पार पडलेलं तुम्हाला समजलं असेल, आणि तुम्हाला हे उपयोगीही पडणार आहे. तर तुम्हालाही आणखीही नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घेऊया. त्याच्यामुळे येणारे सगळे काही व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.